नमस्कार। तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही छानपैकी असे रेडी होऊन चाललो होतो मूवी बघायला, कारण आज होता संडे असला की फौजींना कशी सुट्टी असते, त्यामुळे म्हटलं चला आज आपण मूवी बघूयात। तसं तर फौजीच म्हटले होते चला आज आपण मूवी बघायला जाऊयात। खूप दिवस झाले आम्ही मूवी बघायला गेलो नव्हतो। श्रीशा देवा 10 महिन्याची होती ना तेव्हा आम्ही पुष्पा 2 मूवी बघायला गेलो होतो, पण साऊथचा मूवी म्हणलं की त्यात खूप ॲक्शन वगैरे असतात आणि मग ती छोटी होती तर मग ती आतमध्ये पण अंधार वगैरे एसी वगैरे असतो, त्यामुळे पण म्हटलं आम्ही नाही गेलो। तर आता ती थोडीशी मोठी झाली तर म्हटलं चला आता आपण मूवी बघायला जाऊया। चला तर मग मूवी वगैरे पाहिला आणि आम्ही घरी आलो। घरी आल्याच्या नंतर मग म्हटलं आता स्वयंपाक बनवूयात। तर उशीर झाला होता, तसे फौजी आम्हाला बोलले होते तुम्हाला बाहेर जेवण करायचं का, पण म्हटलं नको आता पाऊस येतोय तर आपण मस्त असं घरी जाऊयात आणि घरी जाऊन काहीतरी बनवूयात। तर पाऊस येत होता, म्हटलं चला आता गरमागरम भजी बनवूयात। तर मग मी इथं भजी बनायला घेतलं, तर इथं कांदा भजी आणि बटाट्याची भजी। म्हटलं इथं पाऊस पण पडतोय मस्त केरळमध्ये, तर मस्त गरमागरम भजी करते। तर आजचा मूवी ना बघायला खूप छान होता, म्हणजे 120 बहादूर जवानांची कहाणी होती। तर ज्यावेळेस 1962 मध्ये जे युद्ध झालं होतं ना भारत आणि चीन, तर त्यामध्ये आपले भारताचे 120 बहादूर जे जवान होते, सैनिक होते, त्यांनी चीनच्या हजारो सैनिकांबरोबर लढाई केली आणि म्हणजे ते जिंकले होते लढाई करून। तर इतकं म्हणजे प्राऊड फील मूवी आहे ना, आणि खरंच सगळ्यांनी हा मूवी नक्की बघा, कारण आपण दुसरे जे मूवी लागलेले असतात ना ते हमखास बघतो, पण जे आपल्या जवानांनी आपल्या भारत मातेसाठी किती त्याग केलेला आहे, काही गोष्टींचा किती लढलेले येतं, म्हणजे खूप प्राऊड फील होतं ते मूवी बघताना आणि खूप छान वाटत होतं। कारण म्हणजे 120 जवानांनी 1000 जवानांसोबत लढाई केली होती आणि त्यावेळेस एवढं म्हणजे आज जेवढं आपल्याकडं संरक्षण आहे, म्हणजे एवढ्या गन वगैरे असतात तेवढ्या नव्हत्या पण त्या सैनिकांकडं, किंवा तेवढा सक्षम पण नव्हता लढण्यासाठी, तरीही ते लढले। म्हणजे त्या भारत मातेविषयी त्यांचा प्रेम, आदर, एक सैनिकाची कहाणी, बॉर्डर मूवीमध्ये पण हे सगळं दाखवलेलं आहे। पण बॉर्डर मूवी सारखाच आहे मूवी, पण पाहायला खरंच खूप छान आहे, कारण 120 जवान हजारां जवानांसोबत सैनिकांसोबत लढू शकतात,
की असं वाटतं कसे लढले असतील ते, कारण त्यावेळेस तिथे एवढा बर्फ पडलेला, एवढं थंड वातावरण, जे की आपल्याला बाहेर थोडी जरी थंडी जाणवली तरी शरीराला किती त्रास होतो, आणि त्या वातावरणात ते कसे लढले असतील, ती परिस्थिती कशी असेल त्यावेळेस. खरंच या गोष्टी सगळ्या आठवून ना एक भारतीय सैनिकांवर खरंच असा प्राऊड फील होतो. आणि खरंच फौजीची लाईफ एवढी सोपी नसते, ज्यांना बाहेरून एवढी सोपी वाटते की हा फौजी म्हणजे खूप भारी असतं. भारी तर असतं, पण त्याचबरोबर खूप साऱ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. एका फौजीलाही आणि त्याच्या फॅमिलीला सुद्धाही खूप साऱ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. तर मूव्ही मला खूप पर्सनली खूप छान वाटला, आणि म्हणून मी थोडीशी चर्चा केली तुमच्यासोबत, आणि मला तो मूव्ही खूप आवडला. तर तुम्हाला जरी टाइम भेटला तर तुम्ही हा मूव्ही नक्की बघा, कारण खूप शिकण्यासारखं आहे आणि खूप प्राऊड फील होतं तो मूव्ही बघून. तर इथं माझे मस्त असे भजे वगैरे तळून झाले होते, तोपर्यंत मग फौजींनी मस्त अशी कॉफी वगैरे बनवली, कारण ते ना कॉफी खूप छान बनवतात. आणि संडे म्हणलं ना की आमचा दिवस कसा उगवतो आणि कसा संपतो ना हेच कळत नाही, आणि संडेची ना आम्ही खूप सारी वाट बघून असतो की संडे कधी येईल म्हणून. तर आजचा दिवस खूप छान गेला आणि खूप स्पेशल होता, आणि खूप दिवसानंतर आम्ही फौजींसोबत मूव्ही बघायला गेलो होतो, आणि श्रीशानी पण खूप छानपैकी मूव्ही बघून दिला. तर इथं मस्त अशी त्यांनी कॉफी बनवली होती, तर मस्त कडक अशी कॉफी आणि गरमागरम भजे. तर असं संपवला आम्ही आजचा दिवस. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.